नमस्कार, मी सचिन. स्वागत आहे तुमचं ड्रीम अचीव्ह रियालिटीमध्ये. साधारणपणे मी तुमच्यासाठी नवीन प्रोजेक्टचे वॉकथ्रूज, साईट अपडेट्स आणि प्रॉपर्टी टूर्स टाकत असतो. पण आज मी थोडं वेगळं बोलणार आहे. आज आपण रिअल इस्टेट मधला एक महत्वाचा विषय घेणार आहोत. लोक प्रॉपर्टी घेताना करतात त्या 3 मोठ्या चुका. पॉइंट 1, सॅम्पल फ्लॅट ट्रॅप. पहिली चूक, फक्त सॅम्पल फ्लॅट पाहून डिसिजन घेणं. सॅम्पल फ्लॅट म्हणजे शो पीस. ऍक्च्युअल फ्लॅट मध्ये फिनिशिंग, लाईट, व्हेंटिलेशन बराच फरक असतो. सॅम्पल फ्लॅट बघून इम्प्रेस झालेल्या खूप लोकांना पोझिशनच्या वेळी ऍक्च्युअल फ्लॅट वेगळाच दिसतो. पॉइंट 2, डायरेक्ट बिल्डर, नो निगोसिएशन. दुसरी चूक, डायरेक्ट बिल्डर कडे जाणं. डायरेक्ट गेल्यावर निगोसिएशन पार्शली बंदच असतो. बिल्डर रेट कमी करत नाही, हिडन चार्जेस समजत नाही आणि नंतर कळतं की इतरांनी त्याच फ्लॅटसाठी कमी रेट भरलाय. एक एक्सपिरियन्स कन्सल्टंट निगोसिएशन, स्कीम्स आणि चार्जेस क्रिस्टल क्लिअर करून देतो. पॉइंट 3, बजेट फिक्स न करणं. तिसरी चूक, बजेट आधी ठरवणंच नसतं. बजेट क्लिअर नसला तर चुकीच्या प्रोजेक्ट मध्ये अडकण्याची शक्यता जास्त असते. लोन, EMI, एक्स्ट्रा चार्जेस नंतर टेन्शन वाढवतात. बजेट आधीच फिक्स करा. EMI किती कम्फर्टेबल आहे ते बघा. किती कार्पेट हवा, किती डाऊन पेमेंट देता येईल हे सगळं चेक करा. हे क्लिअर केलं की सर्चिंग पूर्णपणे स्ट्रेट फॉरवर्ड होऊन जातं. हा विषय युजफुल वाटला असेल आणि ह्याच्याशी रिलेटेड आणखीन व्हिडिओ बघायचा असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, तुमच्यापैकी कोणाचा असाच काही एक्सपिरियन्स झाला असेल तर खाली कमेंट मध्ये नक्की लिहा. मी याच विषयावर आणखी डिटेल व्हिडिओ बनवणार आहे. त्याचा अपडेट तुम्हाला लगेच मिळतीलच. मी सचिन, ड्रीम अचीव्ह रियालिटी मध्ये भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.